अशी चटपटीत टेस्टी सांडगी मिरची तयार आहे। नमस्कार। ह्या ज्या मिरच्या मी आज घेऊन इथे आली आहे त्या खरं म्हणजे माझ्या मैत्रिणीनं इंदोरहून खास पाठवल्या होत्या आणि ह्या मिरचीपासून लोणचं बनवायचं असतं। त्यांनी भरपूर 2-3 किलो पाठवल्या होत्या। लोणचं वगैरे सगळं करून झालं। त्याची सुद्धा रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी पुन्हा एकदा लोणच्याची रेसिपी तुमच्यावर शेअर करते। पण आता ह्या मिरच्या राहिल्या आणि ह्या होत्या हिरव्या, त्या झाल्या लाल। मग माझ्या मातोश्रींना मी विचारलं, आई आता एवढ्या मिरच्या राहिलेत काय करू ग? तर ती म्हणाली काही नाही, ह्याच्या मस्तपैकी सांडगी मिरची बनव। आता उन्हाळा कसा सुरू आहे, वर्षभर आपण ह्या दह्यातल्या सांडग्या मिरच्या तळून भाताबरोबर, दही भाताबरोबर मस्त लागतात। ही रेसिपी माझ्या आईची आहे, खूप स्पेशल आहे आणि खूप इझी, अगदी घरच्या साहित्यात होते आणि 2 ते 3 दिवसामध्ये छान मिरच्या कडकडीत वाळून येतात। पटकन तळायचं, झटकन खायच्या। कसं करायचं चला बघूयात। आता 1 वाटीचं प्रमाण सांगते। कोणतीही वाटी तुम्ही तुमच्या घरची घेतली की त्याच वाटीनं साहित्य घ्यायचं। 1 वाटी धणे, पाव वाटी बडीशेप, पाव वाटी जिरं आणि नावाला एक अर्धा चमचा मेथी दाणा। इथं बेसन आपल्याला एक अर्धा वाटी लागणार आहे आणि दही नावाला 2 ते 3 चमचे फक्त बाइंडिंगला हे सगळं साहित्य आलं पाहिजे म्हणून। आता कसं करायचं दाखवते। मग आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे। धणे, बडीशेप, जिरं हे छान आपल्याला कोरडंच असं थोडंसं गरम करून घ्यायचं। म्हणजे फार भाजायचं म्हणजे अगदी कलर चेंज होईपर्यंत नाही, थोडंसं हलकंच परतून घ्यायचं म्हणजे ह्याची पावडर छान होते। नाहीतर मग पावडर करताना थोडासा म्हणजे बारीक बारीक असं चुरा, एकदम फाईन चुरा होत नाही, खडबडीत होतं, म्हणून थोडंसं गरम करून घ्यायचं। आता हे गरम झालं की आपण एका परातीत काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये थोडंसं बेसन म्हणजे एक अर्धा वाटी बेसन बाइंडिंगसाठी हे छान खमंग असं परतून घेऊया। इथं तुम्ही बघू शकता की बेसन छान खमंग भाजलं गेलेलं आहे, याचा सुगंध तुम्हाला ओळखता येतो। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये हिंग पाव चमचा, मिरची जरी भरत असलो तरी त्याला थोडा तिखटपणा हवाच, कारण ती तेवढी तिखट नाही आहे। तर 1-1.5 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद हे ह्याच्यात मिक्स करायचं आणि आता आपले हे जे धणे वगैरे भाजलेले आहेत त्याच्यात हे काढूया। आता यात एखाद चमचा तेल, आपली मेथी भाजून घ्यायची आहे। थोडं तेल गरम होऊ दे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची। तर ही फोडणीची मोहरी नाही आहे, म्हणजे फोडणी नाही द्यायची आपल्याला, फक्त मोहरी ग्रे कलरची परतून घ्यायची आहे, नाहीतर ती तडतडून सगळी बाहेरच फुटून जाईल आणि मग आपल्या हातात मोहरी राहणारच नाही। तर छान मेथी लालसर झाली मेथी आणि मोहरी भाजली की आपण ह्याच्यातच काढून घेऊया आणि हा थंड झाला की हा मसाला छान मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया। मीठ घालताना एक लक्षात ठेवा, कारण आपण आता चव बघणार तर आपल्याला बरोबर लागेल, पण एकदा वाळल्यानंतर त्याचं मिठाचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे मीठ थोडं बेताचंच घालायचं, कमीच घालायचं। आता इथं बघा मी एवढ्या मसाल्याला फक्त 1 चमचा सुद्धा नाहीच, पाऊण चमचा मीठ घातले आणि आता हे पावडर करून घेते। आता ह्याच्यात 1 चमचा आमचूर पावडर घालायचा आणि हा छान पावडर करून आणायचा। आता हा छान असा मसाला आपला तयार झालेला आहे। एकदा चव बघायची, मीठ आपल्याला जास्त नको आहे। मस्त झाला, यम्मी। आणि आता ह्याच्यामध्ये
फक्त बाइंडिंग पुरतं एक 2-3 चमचे दही. आता इथं बघा बाइंडिंगला मला 4 चमचे लागलं. तर 4 चमचे दही आणि सगळं छान मिक्स करून घ्या. या मिरच्या छान स्वच्छ धुवून कपड्याने पुसून एक दिवस फॅन खाली किंवा घरातच ठेवायच्या, म्हणजे त्याच्यावरचं सगळं पाणी जातं. आणि मग ह्यांना असं पॉकेट तयार करायचं. हे बघा असं. आता इथं मी पॉकेट तयार करून घेते. हे बघा असे पॉकेट करून घेतले आणि ह्याच्यामध्ये चांगलं ठुसून भरायचं, म्हणजे मिरची कशी टेस्टी व्हायला पाहिजे. आणि हे सगळं मसाला असा हा भरून घेतला की आपण वाळत घालायचं. दही घातल्यामुळे काय होतं, एक तर त्याला आंबट चव छान येते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला बाइंडिंग चांगलं येतं आणि मसाला आतमध्ये गच्च चिकटून बसतो. जर नुसताच पावडर करून आपण भरलं तर या मिरचीमध्ये ती टिकणार कशी, नाही का. तळताना मिरचीतनं मसाला बाहेर येणार. म्हणून थोडं दही घालून जर आपण ह्याला ओलसाण आणलं आणि मग मसाला भरला की तो मसाला आत छान त्या मिरचीला चिकटतो. ह्या अशा मिरच्या छान मी भरून घेतलेल्या आहेत. हे बघा. आता आपण उन्हात वाळत घालूया. या मस्तपैकी उन्हामध्ये छान आपण ही मिरची वाळत ठेवूया. रोज सकाळी छान ऊन पडलं की हे उन्हात नेऊन ठेवायचं आणि मग संध्याकाळी जरा सावलीसारखी आली की घरी आणून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच. असं 3 ते 4 दिवस मिरच्या छान कडक वाळेपर्यंत हे करायला पाहिजे, म्हणजे तुमच्या मिरच्या वर्षभर छान टिकतील आणि वर्षभर तुम्ही याला एन्जॉय करू शकाल. आता तुमच्यासाठी खास मी ह्या मिरच्या थोड्या आधी करून ठेवल्या होत्या. या बघा. आता ह्या तळून दाखवते की कसं होतं ते. ह्या मिरच्या भाजताना एक लक्षात ठेवायचं, तेल खूप गरम असता कामा नये. काय होतं, खूप गरम झालं की मिरचीची वरची साल पातळ असते, ती लगेच काळी होते, पण मसाला आतला भाजला जात नाही. त्यामुळे मिरची आत घट्ट लागते, वरती तेवढी काळसर दिसते. आणि ही मिरची खूप अगदी थंडगार तेलात टाकली तरी छान भाजली जात नाही. मग काय करायचं, तेल आधी गरम करायचं, मग एकदम सिम करायचं, थोडंसं टेम्परेचर लो व्हायला द्यायचं आणि मग मिरच्या तळायच्या. हे बघा. या नाहीतर लगेच करपतात. हे बघा कलर कसा पटकन चेंज होतो याचा. हे बघा. असं छान कलर छान भाजला गेलं पाहिजे खरं, पण आतला मसाला सुद्धा तो भाजला गेला पाहिजे. म्हणून हे असं सगळं मेहनत करावी लागते. गॅस बंद करायचा आणि अगदी सिमवरती थोडंसं भाजू द्या त्याला. झाली आपली मिरची तयार. मसाला बघा अजिबात बाहेर आलेला नाही. असा मस्त दही भात आणि त्याच्यावर ही सांडगी मिरची. अशी चटपटीत टेस्टी सांडगी मिरची तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशी चुरडायची. आम्ही तर पोहे करतो, दही पोहे, आणि त्याच्यावर सुद्धा ही मिरची अशी चुरडून जर खाल्ली ना, आहा मस्त लागते. नक्की ट्राय करा. आणि छान झाली, आवडली, नाही आवडली तरीही आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघत रहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.